टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी परखड मत मांडले। या अगोदर देखील ताडा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या राजवटीत। हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांचा। या निवडणुका जिंकण्यासाठी, निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही। कालच बीडमधलं एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय PS आहे, काय त्याचं नाव, त्याला अटक केली। त्याने काय सांगितलं, EVM मशीन वरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये दिले ना। काय चौकशी केली? म्हणजेच पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी, EVM मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे। उद्धव साहेब तेच म्हणालेत काल। चला काय आहे अजून? मराठी आणि म्हणजे मराठी हिंदी, त्यात हिंदी भाषेची सक्ती हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय। बघा, चिघळत नाहीये तो, राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार केली। हे सगळं ठरवून चाललंय। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला। आणि त्यानंतर बघा, मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये, त्याच्याविषयी का आक्षेप असण्याचं कारणच नाहीये। महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदीपासून असून तो गुजरातीपासून आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे। ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती का कोणी बोलत नाही? भाजपला वाईट वाटेल म्हणून काय? त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का? त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का? त्याच्यावरती कधी कोणी या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळं फासणं, कधी गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते जाळणे, ते आम्ही करतो आहोत। हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे, हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही। आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतंच मर्यादित आहे। पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत। कॅफे पण चालला पाहिजे ना। नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात, टीका करतात, मी मनसेवर कुठे, मी कॅफेमध्ये चर्चा होतात, पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत केमछोचे बॅनर लावले होते। केमछो बघा, त्यांनी एक बॅनर लावला केमछो, आम्ही लावला तो। आम्ही कोणावरती आक्रमण केलं नाही की त्याने आक्रमण केलं नाही। पण सरळ सरळ गुजरातमधून येणारे नेते, घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक भागाची भाषा गुजराती, ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? का अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी, फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केला आहे? या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो, एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच। राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला, जरी राष्ट्रभाषा नसली, कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे, ती हिंदी आहे। शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे, आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाही आहे। तुम्ही तिसऱ्या भाषेच्या, त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार, हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे। ज्याला घ्यायचे ते घेतील, पण सक्ती करायची नाही। मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे, आम्ही बोलतोय ना हिंदी, आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो। आमची मुलं परदेशात शिकत नाही आहेत, आमची मुलं पॉप संगीत गात नाही आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणेतले लोक जितके त्यांच्या भाषा आणि अस्मितेविषयी कडवट आहेत, तितके मराठी लोक आपल्या भाषा अस्मितेसाठी कडवटपणा कमी दाखवत आहेत? त्यामुळे तुमचा गैरसमज आहे। दक्षिणेतले लोक हा जो विषय आहे ना, तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे। दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत, जेवढे आमचे नाही आहेत। आमचे गुलाम आहेत ना, आमचे व्यापारी आहेत, आमचे धंदेवाईक आहेत, आमचे दिल्लीचे चरणदास आहेत। आता हे सगळे राज्यकर्ते, आता
राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात? कोणत्या भाषेत बोलतात? राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? स्पष्ट करा. किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे संशी, ते अमित शहा आणि म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये बोलतात, जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा? त्यांनी फ्रेंचचा कोर्स केलाय, सांगावं त्यांनी. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून, संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो. ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना. कशाला नाटकं करताय? शालेय शिक्षण बघा, 5वी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत, ते आमचं अजूनही हिंदी मजबूत आहे. या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मी तर चेन्नई बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन, मला कोणी अडवत नाही. इंग्लिशही बोलतो. मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे. म्हणजे मराठी आई आहे, इतर भाषा आमच्या मावश्या आहेत. आम्ही मावश्या मारून आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. हे आम्हाला काय सांगतायत? सर, 2 प्रश्न आहेत महत्वाचे. एक तर यवतमाळ सारख्या भागामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्धा, अकोला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाणी टंचाईमुळे महिलांचे मृत्यू झालेले आहेत. काय वाटतं, या भीषण पाणी टंचाईबद्दल सरकार गंभीर आहे असं वाटतं? सरकार अजिबात गंभीर नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर सरकार, मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात प्रथमच, नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी. यवतमाळ म्हणजे विदर्भ, मराठवाडा तर तहानलेलाच आहे. मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून. काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा. काय करतायत? हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे, हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत. या टँकर माफियांकडून हे पैसे घेत आहेत. राज्य हे मंत्री, आमदार, खासदार भाजपचे किंवा SNCचे, हे काय करणार? आम्हाला पाणी देणार? कुठून आणणार आहे पाणी? हे यांच्याकडे काय योजना आहे? यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पाण्याच्या संदर्भातल्या योजना नाही आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्रात. 15 एप्रिल ही डेडलाईन दिलेली होती परिवहन मंत्र्यांनी की सगळ्या ज्या ST बसेस आहेत किंवा जुन्या भंगारातल्या बसेस डेपोमधून काढायला, पण अजूनही हा तो शासकीय विषय, त्याच्यावरती आमचे लोक बोलतील. हिंदी में जाना चाहेंगे सर, उपराष्ट्रपति का जो भाषण है आपने सामना में भी लिखा है, और कपिल सिब्बल ने कहा ये एक न्यूक्लियर अटैक है अपने सिस्टम के ऊपर सर। डेफिनेटली